राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी आयुष्यमान कार्ड योजनेअंतर्गत प्रत्येकी महिन्याला 3,000 रुपयांची योजना सुरू करण्यात आलेली आहे। सोबतच मोफत उपचार सुद्धा 5 लाख रुपयापर्यंत देण्यात येणार आहे। परंतु यासाठी काही अटी शर्ती घातलेल्या आहेत। सोबतच याच्यामध्ये पात्र होण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्रे असणे गरजेचे आहे ते सुद्धा अगदी सविस्तर बघणार आहोत। परंतु तुमच्याकडे आयुष्यमान कार्ड असले पाहिजे। कमीत कमी 6 महिन्यांपूर्वी तुम्ही हे कार्ड काढलेलं असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला लाभ घेता येणार आहे। बघा, आयुष्यमान कार्ड योजना, तर ही योजना सर्वांना माहिती आहे, परंतु याच योजनेवरती 3,000 रुपयांची योजना सुरू झालेली आहे। बघा, राज्यामध्ये माहितीचे सरकार आलेले आहे। या सरकारने आयुष्यमान कार्डवरती 3,000 रुपयांची योजना सुरू केलेली आहे। आता ही 3,000 रुपयांची योजना कोणत्या नागरिकांसाठी आहे ते सुद्धा सांगणार आहे। सोबतच 5 लाख रुपयापर्यंत सरकारी दवाखाने, प्रायव्हेट सेक्टरमधले दवाखाने, सरसकट सर्व दवाखान्यांमध्ये सर्व आजारांवरती 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार दिला जाणार आहे। बघा, आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। सोबतच बघू शकता, आयुष्यमान कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमची पात्रता काय असणार आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे। बघा, अर्जदार नागरिक भारत देशाचा रहिवासी असावा, कमीत कमी 15 वर्ष तो भारत देशामध्ये राहत असणारा नागरिक असला पाहिजे, तरच तुम्हाला अर्ज करता येणार आहे, अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। बघा, आता आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहत आहोत, म्हणजे संपूर्ण भारत देशामध्ये ही योजना सुरू आहे, त्याच्यामुळे आपण सुद्धा अर्ज करणं गरजेचं आहे। परंतु पात्रता अगोदर लक्षात घ्या, कोणकोणते लाभ मिळणार आहे ते सुद्धा सांगणार आहे। अगदी सविस्तर पद्धतीने पात्रता लक्षात घेऊन या। बघा, दुसरा जो मुद्दा आहे, दुसरी जी पात्रता आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, अर्जदार नागरिकाचे उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा कमी असावे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। किंवा जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावे, तरच तुम्हाला लाभ घेता येणार आहे, अन्यथा तुम्हाला अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे। एकतर तुमचे उत्पन्न 2,50,000पेक्षा कमी असावे, त्याच्यासाठी तुमच्याकडे उत्पन्न दाखला असणे गरजेचं आहे, किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे अर्जदार किंवा त्याच्या घरातील सदस्य सरकारी नोकरीत नसले पाहिजे। बघा, फक्त अर्जदार नाही तर त्याच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसला पाहिजे, किंवा घरामध्ये कोणीही पेन्शन घेत नसले पाहिजे, तरच लाभ मिळेल। बघा, दोन्ही पण रिलेटेड सरकारीच आहेत, त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे। घरामध्ये कोण नोकरीत नसणे किंवा पेन्शन नसणे या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आहे, आणि पात्रता लक्षात घेऊनच अर्ज करायचा आहे। आता जी चौथी पात्रता आहे ती सुद्धा महत्त्वाची आहे। बघा, अर्जदाराने या अगोदर या योजनेचा लाभ घेतलेला नसावा, किंवा त्याच्या घरातील कोणत्याही सदस्याने या योजनेचा लाभ घेतलेला नसावा, तरच लाभ मिळेल। बघा, तुम्ही अगोदर या 3,000 रुपयांच्या योजनेचा जर अर्ज केलेला असेल आणि तुम्हाला जर लाभ मिळालेला असेल तर तुम्हाला डबल या योजनेचा लाभ घेता येणार नाही। बघा, आयुष्यमान कार्ड योजना या योजनेमध्ये जो लाभ काय दिला जाणार आहे त्याविषयी सुद्धा सविस्तर माहिती आलेली आहे। बघा, आपण आता पात्रता बघितली, लाभ सुद्धा काय काय आलेले आहेत ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात। आता बघा, जो पहिला लाभ आहे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ज्या नागरिकांनी आयुष्यमान कार्ड 6 महिन्यांपूर्वी काढलेलं असेल त्यांनाच 3,000 रुपयांची योजना सुरू करण्यात आलेली आहे। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं आयुष्यमान कार्ड 6 महिन्यांपूर्वी काढलेलं असावं, त्याच्यानंतरच तुम्हाला 3,000 रुपयांची योजना दिली जाणार आहे। सोबतच इतर लाभ सुद्धा आलेले आहेत, ते सुद्धा अगदी महत्त्वपूर्ण आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, आणि व्हिडिओ पाहता पाहताच व्हिडिओला लाईक सुद्धा करून ठेवायचं आहे। बघा, दुसरा जो लाभ आहे तर या कार्डच्या आधारावरती घरामधील सर्व सदस्यांना दवाखान्यांमध्ये 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार दिला जाणार आहे। बघा, तर तुम्हाला 3,000 रुपयांची योजना प्लस 5 लाख रुपयापर्यंत जेवढे पण सदस्य असतील तर त्या प्रत्येक सदस्याला 5-5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार दिला जाणार आहे। सोबतच मेडिकलमध्ये सुद्धा मोफत औषधे दिली जाणार आहेत, म्हणजेच तुम्हाला अगदी मोफत उपचार, मोफत औषधे प्रदान करण्यात येणार आहे। सोबतच तिसरा जो लाभ आहे तो म्हणजे वयाच्या 70 वर्षानंतर, बघा, तुम्ही आता अर्ज केला त्यानंतर तुमचं वय 70 वर्ष झालं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना खास करून त्या अर्जदाराला आरोग्य विमा प्रदान करण्यात येणार आहे। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांचं वय 65 वर्ष आहे, 60 वर्ष आहे, किंवा 60 वर्षाच्या पुढे आहे, अशा नागरिकांसाठी विमा सुद्धा देण्यात येणार आहे। त्यापुढे त्यांचे सर्व आजार अगदी मोफतमध्ये केले जाणार आहेत, आणि औषधे गोळ्यांमध्ये सुद्धा सवलत दिली जाणार आहे। बघा, आयुष्यमान कार्ड योजना ही केंद्राची योजना आहे, फक्त आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मर्यादित नाही, इतर राज्यांमधील नागरिक सुद्धा अर्ज करू शकतात। तर आता याच्याच पुढे बघू शकता, आयुष्यमान कार्ड या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे महत्त्वाची जी 4 कागदपत्रे असणे
गरजेचं आहे ती तर सांगणारच आहे, परंतु त्या अगोदर थोडीशी अजून पात्रता सांगितलेली आहे. यापैकी तुमच्याकडे एकतरी पात्रता असणे आवश्यक आहे. बघा, जर तुमचे घर कच्चे घर असेल तर तुम्हाला अर्ज करता येईल. म्हणजेच तुमच्याकडे जर एखादं चांगलं घर असेल तर तुम्हाला हा ऑप्शन निवडायचा नाही. आता दुसरं बघू शकता, कुटुंबामध्ये एखादा सदस्य अपंगत्व असेल तर तुम्हाला या योजनेमध्ये अर्ज करता येणार आहे. सोबतच तिसरं म्हणजे अर्जदाराकडे जमीन नसेल तर अर्ज करता येणार आहे. जर जमीन असेल तर तुम्ही ऑप्शन निवडायचा नाही. सोबतच चौथा ऑप्शन आहे, अर्जदार अनुसूचित जातीत असावा. जर तुम्ही अनुसूचित जातीत असाल तर येस म्हणून निवडायचं आहे, जर नसाल तर नो म्हणून निवडायचं आहे. बघा, कोणकोणता ऑप्शन कसा कसा निवडायचा आहे ते सुद्धा सांगणार आहे, परंतु या 8 पैकी एकच ऑप्शन निवडायचा आहे. बघा, अर्जदार रोजंदारीवरती कामाला जात असेल, जर तुम्ही कुठे रोजंदारीवरती 300 रुपये 500 रुपये 1000 रुपयांनी कामाला जात असेल, परंतु ते सेक्टर प्रायव्हेट सेक्टर असणं गरजेचं आहे. म्हणजेच खाजगी मालमत्तेमध्ये जर तुम्ही कामाला जात असाल तर तुम्ही टिक मार्क यस करायचं आहे. 6वं म्हणजे ग्रामीण भागातील सर्व नागरिक. बघा, तुमचा जर दाखला ग्रामीण भागातील असेल, कमीत कमी 15 वर्ष तुम्ही गावाकडील भागांमध्ये राहत असाल तर खास करून तुमच्यासाठी तो ऑप्शन आहे. सोबतच निराधार नागरिक, आदिवासी भागातील नागरिक जे असतील तर त्यांनी यस म्हणून टिक मार्क करायचे आहे. आणि 8वं म्हणजे उत्पन्न कमी असणारे नागरिक. आता उत्पन्नाची मर्यादा शासनाने 2.5 लाख ठरवलेली आहे, त्यापेक्षा उत्पन्न कमीच असणं गरजेचं आहे. जास्त असेल तर अर्ज करता येणार नाही. सोबतच बघून घेऊयात की आयुष्यमान कार्ड योजनेमध्ये कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला लाभ दिला जाणार आहे. यानंतर आपण अर्ज सुद्धा कसा करायचा आहे ते सुद्धा बघून घेऊयात. बघा, आधार कार्ड झेरॉक्स. आधार कार्ड हे अपडेट असलं पाहिजे, त्याच्याशी मोबाईल नंबर आणि आपलं बँक खातं लिंक असले पाहिजे, त्याच्यावरतीच हे पैसे जमा होणार आहे. सोबतच दुसरं म्हणजे रेशन कार्ड झेरॉक्स. पिवळे आणि केसरी रेशनधारकांसाठी आहे. पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या योजनेमध्ये लाभ घेता येणार नाही. तिसरं म्हणजे रहिवासी दाखला. गावामधील पोलीस पाटील किंवा सरपंच यांच्या नावाने जो दाखला दिला जातो तर त्या दाखल्याची झेरॉक्स लागणार आहे आणि मोबाईल नंबर. आता मोबाईल नंबर आपल्या आधार कार्डला लिंक असावा आणि कंटिन्यू तो नंबर चालू असावा. त्याच्यावरती जी लिंक येईल किंवा OTP येईल तो सुद्धा तुम्हाला फॉर्म भरताना सबमिट करायचा आहे. सोबतच बघू शकता, भरपूर नागरिकांचे प्रश्न असतात की तुम्ही अर्ज कसा करायचा आहे, सोबतच कागदपत्रे या गोष्टी सांगत नाही. तर मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे. थोडा व्हिडिओ मोठा होईल परंतु ते सुद्धा सांगतो. बघा, आयुष्यमान कार्ड योजनेमध्ये अर्ज कसा करायचा आहे, तर या योजनेचा अर्ज अगदी सोप्या पद्धतीने आहे. तर या योजनेचा अर्ज भारतातील सर्व नागरिक ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करू शकतात. आता ऑनलाईन कोणत्या वेबसाईटवरती करायचं आहे आणि ऑफलाईन कुठे करायचं आहे ते सुद्धा सांगतो, परंतु दोन्ही पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे. याची वेबसाईट सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि व्हिडिओमध्ये सुद्धा लगेच सांगून टाकतो, जेणेकरून तुम्हाला अर्ज भरायचा असल्यास लगेच भरता सुद्धा येईल. त्याच्यामुळे काही पात्रता आहे त्या सुद्धा लक्षात घ्या. बघा, या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने जास्त प्रमाणामध्ये केला जातो. भरपूर नागरिक ऑनलाईन पद्धतीने करतात, हे कार्ड काढतात तुम्हाला सुद्धा. तर या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथूनच आपला अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कार्ड तर दिले जाईल. सोबतच इतर लाभ सुद्धा 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार सुद्धा सरकार देत असतं. बघा, सरकार आयुष्यमान कार्ड, ई-श्रम कार्ड असे कार्ड का प्रोव्हाइड करत असतं, तर भरपूर नागरिकांना याचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून हे कार्ड सुद्धा दिले जात असतं. बघा, आयुष्यमान कार्ड आहे, ई-श्रम कार्ड आहे, अशा वेगवेगळ्या कार्डांवरती वेगवेगळ्या योजना सुरू होत असतात. त्याच्यामुळे कमीत कमी 3000 रुपयापर्यंत अनुदान दिले जात असते. परंतु याच्यामधून कोणाची नाव कमी केले जाईल, तर ज्यांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, ज्या गव्हर्नमेंटची योजना भेटत असतील तर तुम्हाला या योजनामध्ये लाभ दिला जाणार नाही. ज्यांना भेटत नसेल, फक्त एकच योजना ठेवायची असेल, त्यांच्यासाठी खास करून ही योजना सुरू झालेली आहे. सोबतच 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार, दवाखान्यांमध्ये सुद्धा औषधांमध्ये सवलत दिली जाणार आहे. त्याच्यामुळे अगदी सर्व माहिती दिलेली आहे. जर मनामध्ये काय अडचण आली तर कमेंटद्वारे विचारा. व्हिडिओ आवडल्यास लगेच लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. तर चला भेटत उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.